संयाती वायुर्गंधानि वाशयात परिकर्ता भक्ता ऐशी हे जीवाचे तैची दिशे जय शरीर का पैसे एकादिये आपण काल विषय विज्ञानोबराय भगवंतांनी सांगितलेला आहे की हा जीवात्मा मनाच्या घोड्यावर बसून इंद्रियाच्या द्वारे आणि या विषयाच्या सुख दुःखाचा काय घेत राहतो भोग घेत राहतो पण याला सुद्धा भोग घ्यायचा असेल विषयाचा भोग घ्यायचा असेल करता म्हणून किंवा भोक्ता म्हणून जरी कार्य करायचं असेल तर या जीवाचा कर्ता आणि भोक्तृत्व आणि कर्तृत्व त्याच वेळेला प्रकट होतं दिसतं किंवा करता येतं कधी जर शरीर का पैसे एखाद्या शरीरात काय करावा लागतो प्रवेश करावा लागतो शरीर जर नसेल तर याला कर्मही करता येत नाही आणि भोगही घेता येत नाही आहे का नाही म्हणून नरकातले किंवा स्वर्गातले भोग जरी भोगायचे असतील तरी त्याला काय दिलं जातं शरीर दिलं जातं पण ते दिव्य शरीर राहतं तिथं आईच्या उदरात जा जन्म व्हा मग लहानपणा बालपणा तरुण असं काही नाही डायरेक्ट सुटला की डायरेक्ट त्याला तेवढं काय मिळतं शरीर मिळतं आणि तसं त्याला ते तिथले भोग भोगायला मिळतात आहे का नाही शरीर का पैसे एखाद्या त्याला कोणत्या का होण्यास शरीरात प्रवेश करावा लागतो जैसा अखिला आणि विलासिया दैची ओळख होय धनंजय जय राजसेव्या ठाया वस्तीशी अखिला आणि विलासिया आहे का नाही एखादा माणूस अखिला म्हणजे श्रीमंत आहे आणि महाराज काही माणसं श्रीमंत आहेत पण विलासी नाही त्याच्यातही दोन प्रकार आहेत काही विलासी आहेत तर श्रीमंत नाही तर काही श्रीमंत आहेत तर विलासी नाही आहे का नाही काहीला खूप विलास शब्दाचा अर्थ भोग भोगण्याची आवड आहे का नाही खूप भोग भोगावे आनंदानं असा विलासी आहे आणि पुन्हा श्रीमंत आहे पण माऊली ज्ञानोबराय म्हणताय श्रीमंत आहे आणि विलासी आहे हे कधी लक्षात येतं हे काय असं रोड न चालताना थोडंच लक्षात येतं की हा श्रीमंत आहे आणि विलासी आहे नाही 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 कधी लक्षात येतं राजसेव्या ठाया वस्तीशी राजा ज्या भोगाचं सेवन करतो त्या भोगाच्या ठिकाणी तो आला म्हणजे याचा अर्थ काय मंत्र्यासारखा बंगला बांधला मंत्र्यासारखी गाडी घेतली मोठ्या मुख्यमंत्री पंतप्रधानच्या हॉटेलमध्ये जेवतात तिथं तो काय झाला जेवायला मुख्यमंत्री नाही त्याचे भोग सगळे राजा सेवन करतो त्या भोगाच्या ठिकाणी तो भोग भोगायला आला की माणसं म्हणतो काय हो बा मंत्री नाही पण किती मोठा मंत्र्याचा काय लाभ आहे का नाही मंत्र आम्ही मंत्रालयात गेलो होतो बा मुंबईला मग म्हणले सकाळी 9:30-10 वाजता म्हणजे नाश्ता करायला ते 1 वाजे लोक काय आज सोडत नव्हती गेलो आम्ही आम्हाला काय माहिती आता जिकडे दिसलं तिथं गेलो तिथं म्हणत होतो वेगळ्या सुविधा ते पाहताना आपल्याला कळायला लागलं की कोणीतरी उच्च लोकांचं आणि मग तिथल्या त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं म्हणे तुम्ही इथं बसू नका आणि का आम्हाला भेटत नाही का तुम्हाला भेटल म्हणे पण हे सगळ्या कॅबिन मंत्री लोकांच्या नाश्ता करायच्या आहेत इथली कॉफी सुद्धा 600 रुपयाला म्हणजे ते बिचारे आम्हाला असं खेड्यातली दिसलो त्याला सांगितलं तुम्ही बस होतं ते बाहेर नसतं का ते 5 मिनिट त्यांना सांगितलं 600 रुपयाला कॉफी इथं आणि हे सगळं मोठ्या विलास म्हणजे मोठ्या लोकांचं आहे का नाही म्हणजे तुम्ही बसाल न विचारता खासाल काही आणि पुन्हा अडचणीत याचाल बरोबर आहे का नाही राजसेव्य मग त्या ठिकाणी एखादा आता तिथं काही मंत्र्याचं काही नावच पडलेलं दुसरे लोक करतात पण मग तिथं लक्षात येतं की हाही तेवढाच काय असला पाहिजे राजसेव्या ठाया वस्तीशी असं त्यावेळेला लक्षात येतं तैसा अहं कर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा धुमाडू हा जाणी जे तै निवाडू तै देह पाविजे अहं कर्तृत्वाचा वाढू अहं कर्तृत्व अहं त्याचा अर्थ आहे महाराज कर्तृत्व म्हणजे कर्म आणि अहम म्हणजे मी करणारा आहे अशी ज्यांना स्वतः कर्तृत्वाचा काय घेतलेला आहे अहंकार घेतलेला आहे तो कर्तृत्वाचा अहंकार किंवा विषय इंद्रियाचा धुमाड म्हणजे धुमाकूळ विषय आणि इंद्रिय यांचा काय घालणं धुमाकूळ घालणं हे का नाही हे कर्तृत्वाचा अहंकार घ्यायला किंवा विषय आणि इंद्रियाचा धुमाकूळ घालायला काय लागतो जय देह पाविजे कधी करता येते हे त्या जीवात्म्याला सुद्धा एखाद्या देहात काय करावा लागतो प्रवेश करावा लागतो
हा जाणीचे तै निवाडू, त्यावेळेला त्याला त्यातला निवाडा कळतो, त्याला ते करता येतं, भोगता येतं. अथवा शरीराते सांडी, तरी इंद्रियाची तांडी निहे आपणा या सवे काढी घेऊन जाय. अथवा शरीराते सांडी, आता शरीराचं कर्म संपलं, प्रारब्ध संपलं नाही की नाही, आणि शरीराला त्यानं काय केलं, सोडून दिलं. तर सोडून दिलं तर कोण कोण जातं या शरीरातून? माऊली ज्ञानोबा म्हणतात, इंद्रियाची तांडी आपण या सवे काढी, आपण या सवे इंद्रियाची तांडी काढी. तांडी म्हणजे समुदाय, तांडी शब्दाचा अर्थ समुदाय, इंद्रियाच्या समुदायासह ऐका नाही महाराज, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पुन्हा ते इंद्रिय म्हणजे इंद्रिय तर इथंच राहतात, तो गोलक येत हे इंद्रिय नाही, ते हे काय आहे, त्याचे वरच्या कवरी आहेत, कवरी. इंद्रिय कुठं राहतात, त्याच्या आत राहतात. ते सगळं घेऊन तो इथून निघून जातो. कशाप्रमाणे निघून जातो इथून तो जीवात्मा? जैसा अपमानेला अतिथी ने सुकृताची संपत्ती, का सायखडे याची गती सूत्रतंतू. अपमानेला अतिथी ने सुकृताची संपत्ती. अपमानी अतिथी अपमानेला, अतिथीचा जर काय केला आपण, अपमान केला, महाराज मग अपमान केला, याच्यात थोडा आता सिद्धांताची जरी दृष्टांत म्हणून आला असला तरी काय आहे, सिद्धांत आहे. अपमानेला अतिथी. तर मग असं मला शास्त्रानं सांगितलं की सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून द्यावे, अन्न सर्वाभूती द्यावे. आणि बहुतेक आपल्या दारात अतिथी आला, अतिथी कुणाला म्हणतात? जो तिथी सांगून येत अचानक येतो तेव्हा अतिथी म्हणतात. अतिथी आपल्या दारात आला, बहुतेक आलेले अतिथी खायला मागतात का पैसे मागतात? बहुतेक अतिथी इथं भंडारा आहे, इकडून आलो, इकडे चाललो आणि मग त्याला जर आपण दिलं नाही तर आपलं सुख जाईल, असा अर्थ व्हायला ना त्याचा. तर तसा अर्थ त्याचा होत नाही, कारण शब्दाचे अर्थ शब्दाचा यथार्थ अर्थ काढल्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ लागत नाही. महाराज अतिथीला नाही दिल्यानंतर सुख जाईल म्हणतात का? अपमानीला त्याचा अपमान करू नका, त्याला हात वाढा. हे बाबा तुझ्या पाया पडतो, तुला तू खरं आहे, तू कार्यक्रम आहे, तुझं सगळं खरं आहे, तू मठ बांधतोय, तू काय करायला सगळं खरं आहे, पण आमची तेवढी शक्ती नाही. तुला जेवण कर, ऐका नाही, तुला म्हणशील तो पदार्थ खायवाची हापी, ऐका नाही, तुला एक आहे, पण आम्ही पैसे द्यायला अडचण नाही, तुझ्यातही दोष नाही, पण आमची तशी शक्ती नाही. हा झाला आदराना. आणि मग तो तंतन करीत गेला, तो त्याचा दोष झाला. आपण माहिती बोललोय का? घोड्याला आला मागायला, हा झाला अपमान. हा काय झाला? अपमान. म्हणून अपमान अतिथी, अतिथीचा जर काय केला, अपमान केला, अपमान नाही करायचा, हे की नाही. तरी शास्त्राचे एखादा होता बाबा म्हणून नाही मला तुमच्याकडून घेणारच, तुम्ही लोक बापाकडून आणता, हे करता ते करता, मी तुमच्याकडून घेणारच. मी त्याला हात जोडले, म्हणलं बाबा याच्यापेक्षा आता त्रस्त करू नका, तुम्हाला दिल्या जाणार नाही. तुम्ही दुसरे 2 लोक वार्षात जातील, ते विचारी ते घर उठली चटक लाभ तुम्हाला मिळणार नाही, कारण मी देऊ शकत नाहीच माझ्याजवळ. अपमान नाही करायचा, काय करायचं? अपमान दिली सुकृताची संपत्ती. मात्र जर अपमान केला तर आपली पुण्याचं संपत्ती जी आपल्या जवळ आहे ती काय करतोय, घेऊन जातोय, आहे की नाही. अशा प्रकारे किंवा सायकडे याची गती सूत्रतंतू सायकडे याची गती घेऊन येतात, ऐका नाही. त्या भावल्या कळवणारा द्वारा तुटला की त्या भावल्या आहेत त्यांची हालचाल काय होते, ते द्वारा एकटा जात नाही की हालचाल घेऊन जातो. म्हणजे या दृष्टांतातून, दोन्ही दृष्टांतातून काय, अतिथीचा अपमान केला तर अतिथी अपमानित केलेला अतिथी एकटा जात नाही तर आपलं पुण्य घेऊन जातो, आहे का नाही. ते द्वारा एकटा जात नाही तर त्या भावल्यांची नाचण्याची जी गती आहे, वेग आहे, तो काय करतो, घेऊन जातो. नाना मावळते नितपणे नेजते लोकांची दर्शने, या स्वदृती पवनी नेजे जैशी. महाराज मावळते नितपणे, सूर्य मावळला की सूर्य नुसता मावळत नाही, लोकांची दर्शने घेऊन जाते. लोकांची दिसण्याची शक्ती काय करतो, घेऊन जातो, दिसत नाही, बरोबर आहे का नाही. या स्वदृती पवनी नेजे जैशी, अधेरवते सगळं सांगणं. ज्याप्रमाणे वारा फुलातला सुगंध काय करतो, घेऊन जातो, आहे का नाही. महाराज म्हणतात ना,
परिमळ गेली या फुलं देती, नाही का नाही. त्याप्रमाणे देवी मना षष्टाया इंद्रिया ते धनंजय देह राजूने देहापासून गेला. देवी मना षष्टाया इंद्रिया ते धनंजय देह राजूने देहापासून गेला. देहापासून देह राजू गेला. देहापासून देहाचा राजा गेला. देहाचा राजा कोण आहे? जीव गेला की तो काय करतो? मना षष्टाया इंद्रिया ते घेऊन जाईल. या पाच ज्ञानेंद्रिय आणि मन यांना तो काय करतो? घेऊन जातो, एकटा जात नाही. श्रोत्रम चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. मग येतात स्वर्गी जेथ जे देहापंगी येत तैसेची पूर्ती पांगी मनादी. मग येत आठवा स्वर्गी. मग या लोकात पुन्हा जन्माला येऊ. याच्यातून गेल्याच्या नंतर किंवा पुण्य केलेलं असलं की स्वर्गात जाऊ. त्याचं काय आता त्याच्या कर्मानुसार तो पुढे जाईल. जे देह अपंगी म्हणजे प्राप्त करून घेतो त्याला जो देह जिथं मिळतो ते तैसेची पूर्ती पांगी मनाधिक. आणि त्या देहात तो गेल्याच्या नंतर मन आहे ज्याच्या आधी अशा इंद्रियासह पुन्हा तो जगच्या जागती पुन्हा ते तसं पांगवायला सुरुवात करतो. म्हणून या मला जरी आपलं शरीर पडलं, पुढचं शरीर मिळालं तरी माणसाचे संस्कार बदलत नाही. कोणत्याही योनीला कुत्रा डुकरा मांजर कुत्रा कोण्याही योनीला जाऊ द्या, त्याचे जे संस्कार आहेत ते संस्कार काय राहतात? जशाला तसेच राहतात, कुठेही असू दे. कारण मन मात्र ते काय राहतं, त्याचं इथलंच मन तिकडे राहतं. अशा प्रकारे मनाधिक मन आहे ज्याच्या आधी. कशाप्रमाणे? जैसा मालवल्या दिवा प्रवेशी जाय पांडवा. मग उजळी जे ते दवा तैसाची पाकी. मालवला दिवा. दिवा काय झाला? लाईन एकच तारे नाही, फुले मालवलेला दिवा. दिवा काय झाला? मालवला, विझवला. मला दिवा विझवला की प्रवेशी जाय, त्याचा प्रकाशही घेऊन तो काय होतो? निघून जातो. म्हणजे उजेडही राहत नाही. पण कोणत्याही ठिकाणी तो नंतर नेऊन लावला तर जिथं ज्या ठिकाणी आपण लावला ते उजळीचे म्हणजे लावीचे ते तैसाची फाके तसाच तो पुन्हा काय द्यायला लागतो? प्रकाश द्यायला लागतो. तसा हा कोणत्याही देहात गेला तर तसाच पुढे जसे संस्कार असतील तसे मांडायला लागतो. म्हणून महाराज काही माणसाला एकदा वाचलं की अख्ख्यावर अभंग पाठ होतो आणि काही माणसांना 100 वेळा वाचून होत नाही. एकदाच पाठ होतो याचा अर्थ त्याचा मागचा काय झालेला आहे? तो पाठच झालेला आहे. आता फक्त त्यानं रिव्हिजन दिलं. आता एवढा आघात झाला, 2 आघात होतात ना. एक मृत्यूचा आघात झाला आणि दुसरा जन्माचा आघात झाला. दोन्ही आघात मोठे आहेत आणि त्या आघातामुळं महाराज ज्ञानाचा लोप होतो. जास्त जोरात आघात झाला ठीक आहे नाही तर मग आपलं ज्ञान काय होतं? लुप्त होतं. पण मग हळूहळू पुन्हा ते पूर्वपदावर तितकं 100% येत नाही. लगेच मागच्या जन्मात आपण कोण होतो हे आठवत नाही. पण काही प्रकारात काय होतं? ते संस्कार येतात नाही येतातच ते. तैसाची फाके. तसाच तिथं काय याच्यात आळंदीत एक मुलगा होता. तो एका दिवसात 90 ते 100 ओवी आणि 40 अभंग पाठ करायचा. त्यांना ज्ञानेश्वरी दोन्ही सोबतच पाठ केली. एका दिवसात 90-100 ओवी आणि 40 अभंग. शक्य आहे का? 9 ओव्या होत नाहीत महाराज. थोडंची करता. याचा अर्थ फक्त तो काय द्यायला लागलाय आता? रिव्हिजन. आणि महाराज या विषयावर असे उदाहरण आहेत तसे. तो राजस्थानचा विद्यार्थी त्यानं ते मला स्वतः म्हणजे मी असं ऐकून नाही, त्यानं त्याचा इतिहास स्वतः आम्हाला सांगितलेला आहे. असं राजस्थानचा होतो. तर म्हणजे कसं जे पूर्वकर्म असतं तसं बोलून तिथं आणतो नाही. तिथं गडीवाद झाला, त्यांना झाले म्हणजे निघालो करून राग जायचं तर कुठं जायचं काही मिळ नाही. आणि रेल्वे धरली, पुण्याला रेल्वे होती. याचं पुण्याला माहित नाही, पुणे माहित नाही. पण चालली कुठं तरी जायचं, पुण्याला उतरला. कुठं जायचं काही मिळ नाही. त्यांच्या साधू चालली होती, त्याच्या काहीतरी खायला भेटलं. त्याच्या सोबत ते साधू आळंदीत आले. चालत आळंदीत आलो म्हणे 6 वाजता घाटावर बसलो. आता पुढं काय काहीच माहित नाही ना. बरं एकदा भाषा कळत नाही. 100% म्हणे मला हिंदी येत नव्हती. आता मराठी चांगला बोलतोय. एक मुलगा आला तिकडून, त्यानं सांगितलं मी तंबाखू खात होतो म्हणजे तंबाखू खात बसलो घाटावर. आणि एक विद्यार्थी होता संस्थेचा, त्याला तंबाखू खायची होती.
पण त्याजवळ सण वापरता येत. तो आला त्याला आपलं गपचिप याच्याकडून घ्यावं, घेतली म्हणजे तंबाखू खाता खाता कुठला आहे काय वगैरे थोडंफार बोलणं झालं, थोडीफार हिंदी येत होती. मग त्याला दया आली आणि त्यानं संस्थेत नेलं. संस्थेत नेल्यावर म्हणजे काय आले, थोडी मधुकरी खायला 4-2 दिवस झाले. हळूहळू 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 मला एवढी आवड म्हणजे ते होतं संस्कार, एवढी आवड लागली की गाथा आणि ज्ञानेश्वरी दोन्ही त्यानं काय केले, पाठ केले. कदम माऊलीने मागून त्याला थांबवलं, त्याच्या जिभेतून रक्त पडू लागलं उष्णतेत. पाठांतर करण्याचं जागरण आणि एवढं पाठांतर मला जास्त जागरण केलं की तोंडात ऑटोमॅटिक काय होतं, याला उष्णता वाटली, त्या जिभेतून रक्त पडायला लागलं. मग कदम माऊलीने सांगितलं मरशील अशाला थोडा जरा स्पीड कमी कर. आता तो ऋषिकेशला खूप पुढचे विद्वान पुढचं शिक्षण आता घ्यायला लागलं संस्कृतचं. त्याला सांगितलं मी आता आमच्याकडे कथा करतो म्हणे राजस्थानमध्ये तिकडे वगैरे, पण याच्या अर्थ सांगतोय म्हणे हिंदी आमच्या भाषेत राजस्थानी भाषेत वगैरे गाथ्यातल्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्याच्या. तर आमच्या इकडचे विद्वान विचारतात म्हणे हे कुठून मिळवले, कारण हे तिकडे काय त्यांना माहिती गाथा ज्ञानेश्वरी आहे का नाही. हे सिद्धांत मांडले म्हणे की विद्वान विचारतात, सामान्याचं सोडून द्या. चांगले चांगले विद्वान विचारतात की हे ज्ञान कुठून मिळवलं, हे दृष्टांत असे सिद्धांत सोप्या भाषेत सरळ, म्हणजे एवढं आपल्या गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं काय आहे महत्व आहे. कशा करता सांगू लागलो मी की या देहातून त्या देहात तो जशाला तसं सगळं घेऊन काय करत असतो, जात असतो. म्हणून माणसं म्हणते आपलं या जन्मातलं त्या जन्मात कर्म कोण इतकं येऊन कसं ठेवतोय, याचं कर्म त्याला कसं काय जात नाही. आता आपल्या संगत शिके ही मेमरी, मनरूपी मेमरी काय राहते, सोबतच राहते. म्हणून तर तुका बरायला म्हणावं लागलं मन जाणे पापा, पापा कोण जाणे, मन जाणे. आणि ते मन आपल्या कुठे काय आहे सोबत आहे, पुरावा द्यायला तयारच आहे. ते पाप आपल्याकडून करून घेत आहे आणि पुन्हा पुरावा देते, केलं होतं हा मी पुरावा आहे असं. म्हणून अशा प्रकारे ऐसा ऐशी तैसे अविकार मग उदळीचे ते तसा फाके तसा तो देवा तिथं जातो. त्याप्रमाणे परे ऐशिया राहती अविवेकाची रीती येतुले हे किरीटी गमेचे का. पण अशा या व्यवहारामध्ये असा जो व्यवहार चालू आहे, अशा कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा असा जो व्यवहार चालू आहे, या व्यवहारामध्ये व्यवहाराच्या पद्धतीमध्ये अविवेकाची तिथी जर नजर अविवेकी असेल, अविवेकी म्हणजे अज्ञानाची आहे का नाही, अविवेकाची अविचारी माणसाची जर नजर असेल तर येतुली हे किरीटी गमेचे का. त्याच्या दृष्टीनं मात्र एवढं मात्र त्याला वाटतं, कोणाला, अविवेकी माणसाला काय वाटतं, जे आत्मा देहाशी आला आणि विषय येण्याची भोगीला अथवा देहोनी गेला हे साचची मानती. आत्मा देहाची काय करायचं, त्याचं बटन बंद आणि हे चालू करतो लाईट. काहीच घेणं पण त्याला भूल नाही. लाईन देखील आत्मा देहाशी अविवेकाच्या दृष्टीने हा व्यवहार असा सत्य वाटतो अविवेकी माणसाला. कसा, आत्मा देहाशी आला आणि विषय येण्याची भोगीला. पाहो आत्मा देहात येतो आणि पुन्हा विषयाचं काय करतो, सेवन करतो. अथवा देहोन गेला हे सातची मानते, किंवा हे देहातून गेला हे काय मानतात, खरं मानतात. म्हणजे आत्मा देहात येणं आणि देहातून जाणं खरं नाही का, खरं नाहीये. का खरं नाही, कारण आत्मतत्व आत्मव्यापक आहे आणि व्यापकामध्ये येण्या जाण्याचा व्यवहार घडत नाही का नाही. व्यवहार घडण्याकरता व्यापक मला व्यापक तत्व आहे. आता आकाश कुठून जाईल आणि कुठं जाईल, कारण ते काय आहे, व्यापक आहे. आणि हा तर आकाशापेक्षाही काय आहे, व्यापक आहे की नाही. आणि म्हणून याच्यात येण्या जाण्याची क्रिया घडत नाही. पण हे अविवेकाच्या नजरेत काय मानतात, खरं मानतात. एरवी येणे, मग आता येतही जाते कोण, आत्मा जर येतही नाही आणि आत्मा जर जातही नाही तर येणारा जाणारा कोण आहे. एरवी येणे आणि जाणे का करणे हान भोगणे हे प्रकृतीचे येणे मानी येले. येणे आणि जाणे, येणं जाणं, काही क्रिया करणं आणि भोगणं हे सगळं कार्य कुणाचं आहे, प्रकृतीचा आहे. आत्म्याचा तिथं काही संबंध नाही. त्याच्या सत्तेवर व्यवहार घडत असेल पण त्याचा तिथं काही संबंध, तो येतही नाही आणि तो जातही नाही, आहे का नाही. उत्क्रामंतम स्थितमपि गुंजानो गुणान्वितम एवढानानु पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोप्ये कृतात्मानो नैवं पश्यन्ते चेतसः.
परी देहाचे मोठके उभे आणि चेतना देत उपलवे ते चळवळीचे निलोभे आला म्हणते. मग आता सामान्य अविवेकी लोक काय म्हणतात, देहाचे मोठके उभे असा मोठकं म्हणजे छोटसा देहाचा एक आकार उभा राहिला म्हणजे जन्म झाला आणि जन्म झाला की चेतना उपलवे, त्याच्या चेतना काय होते, हालचाल होती, रडायला सुरुवात होते, हालचाल सुरुवात होती जन्मल्या आणि त्याची चळवळ सुरू झाली, त्याची हालचाल त्या शरीराची सुरू झाली की त्या चळवळीच्या लोभानं म्हणजे त्या चळवळीकडे बघून काय म्हणते, आला म्हणती, जन्माला आला 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 असं म्हणतात. तैसेची तया संगती इंद्रिय आपुलाले आरती वर्तते तया नाव सुभद्रापती भोगणे जाया. आणि मग त्याचा तो वाढायला लागला, त्याचे इंद्रिय विषयाचा उपभोग घ्यायला लागले, सगळी क्रिया करायला लागले, नाही का नाही, म्हणजे उपभोग नाही क्रिया करायला लागले. आपुलाल्या आरती वर्तती आपापल्या विषयाकडे ते इंद्रिय क्रिया करायला धावायला लागले, त्याला नाव देतात सुभद्रापती भोगणे जाया. त्याला काय म्हणतात की आता भोगायला लागला, विषय आणि इंद्रियाकडे धावले की भोगायला म्हणतात. पाठी भोगक्षी नापेशे देह गेलियात येणं दिशे, येथे गेला ऐशे बाबा का. आणि मग नंतर भोगक्षी नापेशे या शरीराचं प्रारब्ध काय झालं, क्षीण झालं, संपलं. त्याला जेवढे भोग द्यायचे होते सुखात्मक असो का दुःखात्मक असो ते भोग या शरीरात देऊन झाले, ते शरीर गेलं, शरीर पडलं आणि मग देह गेलिया ते न दिसे आणि मग त्याच्यातली हालचाल दिसत नाही. आणि मग अशा वेळेला गेला ऐशे बोभाती का, गेला असं काय म्हणतात, बोभाती म्हणजे बोभाती शब्दाचा अर्थ आहे बोंबलतात, गेला आहे का नाही. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात असं नाही, आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही. माऊलीने दृष्टांत दिलाय, पै रुखो डोलतो देखावा तरी वारा वाजतो मानावा, रुख नसे ते तपांडवा नाही तो का, आहे का नाही. मला माणसं बसलेली आहेत, मोठ्या जोरात झाड हलायला लागलो, पाहो काय हवा सुटली, कशाहून सुटली हवा, झाड हलायलं. मग माऊली म्हणतात झाड हलायलं, तिथं झाड हलण्याहून आपण म्हणतो हवा सुटली, पण मग जिथं अजिबात झाड नाही तिथं हवाच नाही का. झाडाहून जर हवा सिद्ध करायची असेल की झाड हल्लं तर हवा आहे आणि झाड नाही हल्लं तर हवा नाही, तर मग जिथं झाडच नाही तिथं हवा नाही का, आहे. तसं शरीराच्या चालण्यानं जर आत्मा आहे आणि शरीराच्या पडण्यानं आत्मा नाही, तर जिथं शरीरच नाही तिथं आत्मा नाही का, आहे. ते व्यापक तत्व आहे. दुसरा दृष्टांत देतात का आरिसा समोर ठेवली आणि आपण पेतेत देखीजे तरी ते देवाची झाली म्हणजे काय आधी नाही. आपल्या समोर आरसा घेतला, आरशात आपलं मुख दिसायला लागलं, ज्या वेळेला मुख दिसायला लागलं त्याच वेळेस आपण जन्माला आलो का, आणि आरसा बाजूला केला तर आपण नाहीत का. आरसा असेल तरी आपण आहोत आणि आरसा नसेल तरी आपण आहोत, शरीर दृष्टीनं आहोत, आहे का नाही. त्याप्रमाणे का परता केली आरसा लोकू झाला त्या आभाषा तरी आपण पे नाही असा निश्चय करावा. परता केली आरसा बाजूला केला आणि त्या जो आभास होता जे प्रतिबिंब होतं त्याचा लोप झाला. मग लोप प्रतिबिंबाचा झाला का आपल्या शरीराचा झाला, प्रतिबिंबाचा झाला, आहे का नाही. आपण पे नाही, मग आपणच मिळलो, आपलं शरीरच नाश झाला असा काही निश्चय करता येतो का आपल्याला, करता येत नाही. शब्द मग असं पण करतात लोक, पिटतात. कशाप्रमाणे शब्द तरी आकाशाचा बरे कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू आभ्राचा आरोपी जे शब्द तरी आकाशाचा. शब्द हा गुण कुणाचा आहे, आकाशाचा आहे, पण तो ढगावर आरोप केला जातो. पाहो ढग कशी गडगड करायली, आता ढग गडगड करूच शकत नाही कारण शब्द हा गुण कुणाचा आहे, आकाशाचा. आकाशाचा शब्द गुण असलेला पण त्या आवाजाचा आरोप कुणावर केला जातो, ढगावर केला जातो. ते नाही. दुसरा दृष्टांत घ्या आपल्या पाहण्यातला, त्या आकाशाचा आणि त्या शब्दाचा आम्हाला काही मेळ नाही, ठीक आहे म्हणाले. चंद्री वेगू आभ्राचा आरोपी जे, आभ्राचा वेगू चंद्री आरोपी जे. माणूस झोपला आणि ढग आलेले थोडेफार, आहे का नाही, आणि असा झोपला वर जो चंद्र आहे फुल पौर्णिमेचा आणि महाराज ढग पळतात का चंद्र पळतो, काय पळतं, चंद्र. माणसं म्हणतो काय चंद्र पळायला, चंद्र नाही पळायला, काय पळायले ढग, पळतात ढग. पण आरोप कुणावर केला जातो, चंद्रावर. तसा मरतो देह, नाश होतो देहाचा, पण आरोप कोणावर केला जातो, आत्म्यावर, आत्मतत्वावर आरोप केला जातो, आहे का नाही. याला आला गेला आला असा आरोप केला जातो. मग कसा आहे, तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्य अविक्रिये निष्ठंकिती गा मोहे आंधळे. ते होई जे जाई जे देह, देह होई जे
आणि देह जाईजे. देह उत्पन्न होतो आणि देह जातो सुद्धा. अशा प्रकारे ते आत्मसत्य, ते आत्मसत्य, पण आत्मसत्य वैजे आणि आत्म सत्य जाईजे. महाराज आत्म्याच्या सत्तेनं तो होतो आणि तो जातो. कारण आपण सृष्टीच्या विस्ताराला पाहिलं, प्रकृती जे सगळं कार्य करते तर प्रकृतीला स्वतःची काय नाही, सत्ता नाही, त्याच्या सत्तेवर करते, बाकी त्याचा काही संबंध नाही. तो अविक्रिये, या होण्या जाण्यात कोणत्याही क्रियेत तो या क्रियेपासून काय आहे, अगदी वेगळा आहे. पण अशी करतात निश्चय माणसं, येता जातोय, जीव आला जीव गेला, आहे का नाही, असं अशा प्रकारचं काय, त्याचा जीव गेला त्याचा जीव आला, या जीव जातही नाही आणि जीव आत्माच येतो, काही जात नाही येत नाही, अशा प्रकारे येतो आहे. पण निष्ठंकिती म्हणजे असा निश्चय करतात. कोण करतात, कोण करतात? माऊली ज्ञानोबरायांनी त्यांना एक पद दिलेलं आहे असा निश्चय करण्याला, आंधळे ते. जे असा निश्चय करतात ते कोण निश्चय करतात असा? आंधळे म्हणजे देवानंद का? आंधळे, आंधळे शब्दाचा अर्थ आडनावाचे आंधळे नाही, ज्ञानाचे डोळ्याचेही आंधळे नाही, म्हणजे ज्याला दृष्टी नाही तेही आंधळे नाही. इथं आडनावाचे नाही, ज्याला डोळे नाही तेही आंधळे नाही, अज्ञानाचे आंधळे. ज्याला अज्ञानाची काय पडलेली आहे, झापड पडलेली आहे, ज्याला ज्ञानाचे डोळे नाही, असे आपल्यासारखे असे ते येत. मग आत्मा आणि देह याचं कसं आहे त्याचं वर्णन करतात. येत आत्मा आत्मा याच्या ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही, आन आहाती आत्मा आत्मा याच्या ठाई. आत्मा कुठं आहे तर आत्म्याच्या ठिकाणी आहे. आत्म्याचं ठिकाण कुठं आहे? व्यापक आहे. आत्म्याचं ठिकाण काय आहे? व्यापक आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे जळी स्थळी, बरं आपणच म्हणतोय आहे का नाही. म्हणून आत्म्या सर्वत्र ठिकाणी आहे आणि येणं जाणं वाढणं भोगणं करणं हे सगळे धर्म देहाचे आणि हे देहाच्याच ठिकाणी राहतात, आत्म्याच्या ठिकाणी याचा काही संबंध लागत नाही, नाही का नाही. मग असं कळलं नाही का कुणाला? असंही काही लोक यथार्थ जाणतात, पण असे जे पाहतात आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी, देहाला देहाच्या ठिकाणी जे पाहतात ते आन आहाती म्हणजे ते या सामान्यापासून काय आहेत? वेगळे आहेत. कोण आहेत ते? वेगळे आहेत ते त्यांचं वर्णन करतायत. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देईचे खोळे, सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देईचे खोळे. ज्याला ज्ञानाचे काय प्राप्त झालेले आहेत? डोळे प्राप्त झालेले आहेत. आणि ज्याला ज्ञानाचे डोळे प्राप्त झालेले आहेत ते एवढे त्यांची नजर तीक्ष्ण झालेली आहे त्या ज्ञानानं की देहाच्या खोळीवर ती नजर अटकत नाही. ती नजर देहावर थांबत नाही तर डायरेक्ट आतल्या आत्मतत्वावर जाते. शरीर बरोबरच आहे, कोलकट येणारं जाणारं आहे. हा मूळ आत्मतत्वानं येतही नाही आणि जातही नाही. हा कोण्या आत्मतत्वानं जर विचार केला तर हा कोण्या जातीचाही नाही, हा कोण्या धर्माचाही नाही, हा कोणी महाराज कुणाचा नातेवाईक नाही, कुणाचा संबंधी नाही. असं जे आत्मतत्व आहे त्याच्यावर त्यांची काय जाते? नजर जाते. कशाप्रमाणे? माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात सूर्य रश्मी आणि आळे ग्रीष्मी जैसे. ग्रीष्मी जैसे सूर्य रश्मी आणि आळे. उन्हाळ्यात प्रखर सूर्य असला आणि त्या सूर्याच्या आड जर ढग आले तरी त्या ढगांना चिरून सुद्धा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो का नाही? त्या ढगात अटकत नाही. कितीही ढग येऊ द्या महाराज, दिवसा काळा कुठं अंधार पडत नाही. का? की किती जोराचे ढग आले तर त्याला चिरून तो प्रकाश कुठे येतो? खाली येतोच येतो. तसा कसलाही जर प्रसंग असला तरी त्या महात्म्यांची ज्याला ज्ञानाचे डोळे प्राप्त झालेले आहेत त्यांची नजर या शरीरावर थांबत नाही तर शरीराला चिरून कुठं जाते? आत्मतत्वावर जाते. म्हणून या शरीराच्या येण्याने त्यांना आनंदही होत नाही आणि शरीराच्या जाण्याने त्यांना काय होत नाही? दुःखही होत नाही. अशा प्रकारे तैसे विवेकाचे नि पैसे, जयाची स्फूर्ती स्वरूपी पैसे, ते ज्ञानी देखती ऐशे आत्मया. ते विवेकाचे नि पैसे, त्यांच्या विवेकाचा काय झालेला आहे? पसारा वाढलेला आहे, विवेक वाढलेला आहे. विवेकाच्या सहकार्यानं मुळात तर काय असावा लागतो? विवेकाचा असावा लागतो. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य याचा काय विचार, विवेक आहे का नाही. आणि त्या विवेकाच्या माध्यमातून विवेकाचं सहकार्य घेऊन
ज्याची स्फूर्ती म्हणजे ज्ञान स्वरूपी बैशे, त्याचं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तो निश्चय त्याचा बसलेला आहे, असे जे ज्ञानी आहेत अशा प्रकारचे ते आत्मतत्वाला यथार्थ पाहतात. जसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परिते तुटून नाही पडले आयशे निवडे. जसे तारांगणी गगन भरले महाराज, आकाश ताऱ्यानं चांदण्यानं भरलेलं आहे आणि पाण्यात पुन्हा ते जशाला तसं रात्री जर गेला माणूस चंद्र चांगला प्रकाश चांगला असेल तर सगळ्या चांदण्यासहित कुठे दिसायला आपल्याला पाण्यात दिसायले. पण शहाण्या माणसाला माहितीये पाण्यात दिसायले तरी आकाश आणि चांदण्या पाण्यात तुटून पडलेल्या नाही. रविबिंब नाही तुटत उदका छायेची ती नका सरी. ते काय होत नाही, वेगळं पडत नाही. अशा प्रकारे आहे का नाही, ऐशे निवडे असं त्या बुद्धिमान माणसाला कळतं. गगन गगनीचे आहे ते आभाषेचे वाये, त्याचा आत्मा कधी दे गवशीलाही गगनी गगनीचे आहे. आकाश कुठं आहे, आकाशाच्याच ठिकाणी आहे, ते काय पाण्यात आलं नाही. त्यामुळे पाण्यात दिसतंय ते आभाषे वाये, व्यर्थ तो काय आहे, आभास आहे. आभास प्रतिबिंब आहे, आभास मात्र आहे. तैसा आत्मा दे कधी देह गवशील आहे, तसा या देहामध्ये आत्मा ते काय करतात, पाहतात की तो काही या देहात अडकत नाही, देहाच्या धर्मानं अडकत नाही, देहाच्या कर्तृत्वाने अडकत नाही आणि देहाच्या भोक्तृत्वानेही तो अडकत नाही. आहे का नाही, आभाषे भास मात्र येतो या देहामध्ये, असं त्यांना ते सगळं यथार्थ ज्ञान झालेलं आहे. खळाच्या लगबळी फिळून खळाच्या बागी देखी जगी चंद्रिका उगी चंद्री जेवी. एखादं पाणी खळखळ 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 वाहायला लागलं, असं खाली आपटायला लागलं वरी खडकानं आणि चंद्राचं प्रतिबिंब त्यात. मला चंद्रही आपटायला लागला. चंद्र आपटायला का, चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी खळा उदकाशी. आहे का नाही, पण तो हलतही नाही. तो त्याच्या जागी काय आहे, इथल्या चंचलत्वान तो चंचलही होत नाही, तो निश्चलत्वाला तो निश्चलच आहे. ते प्रतिबिंब हलतंय, प्रतिबिंब आपटतंय, वाहतंय, प्रतिबिंब होते, त्याला काही फरक पडत नाही. कानाराची भरे शोषे सूर्य तो जायचा जायसाचे असे देह होता जाता जायचे दे कधी माते नादाराची भरे शोषे. डव भरतो आणि डव आटतो. डव भरला की प्रतिबिंब दिसतं, डव आटला की प्रतिबिंब मरतं, परत नाही, दिसत नाही. म्हणे बिंब छाया ठाई पावली विला. आपल्या ठिकाणी काय होती ती तसं या देहाचं डबकं भरलं, आपल्याला वाटतंय जन्मलं, देहाचं डबकं संपलं, आपल्याला वाटतंय ते प्रतिबिंब मरत बिंब येतही नाही, मरत जगतही जन्मतही नाही, भोगही भोगत नाही, जगतही नाही आणि ते मरतही नाही. पण हे जाणतात माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अशा प्रकारचे ते मला पाहतात. गटू मटू घडले त्याची पाठी मोडली, परी आकाश ते संचले त्याची घट आणि मठ तयार केला आणि मोडला. आकाश मोडलंही नाही आणि घडलंही नाही, त्याच्यात काही फरक पडलेला नाही. तैसे अखंड आत्मसत्य अज्ञान दृष्टी कल्पिते ते देहाची होते जाते जाणती पुढे. अखंड आत्मसत्य, अखंड ते कुठं राहतात, आत्मसत्तेच्या ठिकाणी ते राहतात, म्हणजे आत्म्याला जाणणारे आहे का नाही. सतत आत्म्यात स्थित असलेले असे जे महात्मे आहेत ते अज्ञान दृष्टी कल्पिते, अज्ञान दृष्टीनं जी कल्पना आहे ती कल्पना मानत नाही. या देहाच्या जाण्यानं येण्यानं आपण अज्ञानाच्या दृष्टीनं आपण ही कल्पना मानतो, आला गेला. ते महात्मे त्या अज्ञान दृष्टीनं जे लोक कल्पना करतात ते मानत नाहीत, त्याला सत्य मानत नाहीत. मग ते काय सत्य मानतात, ते देहाची होते जाते जाणते पुढे. देहच होतो आणि देह जातो हे स्पष्ट त्यांनी जाणलेलं असतं. चैतन्य चढे ना ओटे चेष्ट विना चेष्टे ऐशे आत्मज्ञाने चोखटी जाणते. चैतन्य चढे ना ओटे, चैतन्य वाढतही नाही, चैतन्याला उतारही लागत नाही, आहे का नाही. ते काही चेष्टा करतही नाही, कोणाकडून काही चेष्टा करू नये घेत. चेष्टा म्हणजे क्रिया, निंदा नाही, चेष्टा म्हणजे क्रिया, काही करतही नाही, करीत नाही. असं आत्मज्ञानात जी चोखट ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे असे ते काय करतात, महात्मे जाणतात. आता इथं माऊली ज्ञानोबरायांनी एक शब्द वापरलाय आणि त्या शब्दाचा परिहार म्हणून पुढच्या काही ओव्या घातल्या. एक शब्द गोड माऊली ज्ञानोबरायांनी वापरलाय, ऐसे आत्मज्ञाने चोखटे. नुसतं आत्मज्ञानी म्हटलं नाही, नुसतं आत्मज्ञानी म्हटलं नाही तर काय म्हटलंय, चोखटे. चोखट म्हणजे शुद्ध. हे जर शब्द माऊली ज्ञानोबरायांनी चोखट शब्द घातला नसता तर आपण सगळेच त्यात बसलो होतो. या वरच्या महात्म्याच्या लक्षणात आपण सगळेच बसत होतो, फक्त तिथं शब्द कोणता नव्हता पाहिजे, चोखट शब्द पाहिजे नव्हता. चोखट शब्द नसता तर मग ते म्हणजे ज्याला ज्ञान येते ते बसलेच असते. सगळ्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या यात बसल्या असत्या,
फक्त ती वयाची मर्यादा नव्हती पाहिजे. वयाची मर्यादा असल्यामुळं काहीचे सगळे कागदपत्र तयार असूनही काय करता येत नाही. तसं आपणही त्या ज्ञानात बसलो असतो, पण चोखट शब्द माऊलीनं, आता माऊली आहे तर माऊली नव्हता असं करायला पाहिजे. बघायचं शहाणा तू धनी घे. येतं असे आहे का नाही, हे शब्द घालायला नव्हते पाहिजे. आता मग चोखट ज्ञान काय, चोखट ज्ञान. आणि मग चोखट म्हणलं की शुद्ध, चोखट म्हणजे शुद्ध, शुद्ध म्हणलं की अशुद्ध आलंच. आता अशुद्ध काय त्याचं वर्णन करता येईल, माऊली ज्ञानोबा आहे त्याचा विस्तार करता येईल. आपल्याकडे कोणता आहे, आपण आपला आता टेस्टर लावायचं नाही का नाही. मी मला लावतो, तुम्हाला लावा, म्हणजे दुसऱ्याला नाही लावायचं. तुका म्हणे आपणा विचारा, कोण हा दुसरा सांगितलं दुसरा, पण आपलंच कळतं आहे का नाही. आहे का. आता चोखट ज्ञान कोण, आपलं जे हे ज्ञान कोणतं आहे, अशुद्ध ज्ञान कोणतं आहे, त्याचं माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. आणि ज्ञान हे आपे ते होईल, प्रज्ञा परमाणू हे उगाना घेईल, सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञान आपे ते होईल, सुरुवात होईल. ज्ञान आपे ते म्हणजे आपल्या ताब्यात येईल ज्ञान. ज्ञान सगळं ताब्यात येईल. थोडीशी बुद्धी असली, थोडा प्रयत्नही लागतो बरं, बिना प्रयत्नाचं काही होत नाही. थोडा प्रयत्न आहे, थोडी बुद्धीचं सहकार्य आहे, वातावरण अनुकूल आहे, अंतकरणाची थोडीशी काय आहे, बुद्धीची चंचलता आहे, कृपा आहे, गुरुही तसाच भेटला, वातावरण तसं भेटलं, आहारही सगळ्या गोष्टी लागतात. होता 16व्या अध्यायातच अर्जुनानं सगळ्याचं काय केलेलं आहे, याचं बरं ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही, पण मिळणं सोपं होईल आहे ना महाराज. ज्ञानी नाही असं नाही, ज्ञान हे आपे ते होईल. ज्ञान हे काय होईल, आपल्या ताब्यात येईल. किती किती खालपर्यंत ज्ञान येईल, किती सूक्ष्म ज्ञान मिळू शकतं आहे का. पृथ्वी परमाणू ही उगाना घेईल, प्रज्ञा परमाणू ही उगाना घेईल. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. महाराज या पृथ्वी किती किलोमीटर आहे हे अद्याप पता लागलेला नाही. भारत नाही, पृथ्वी म्हणतोय मी, सगळी पृथ्वी, सगळे देश किती पृथ्वी आहे व्यापकतेचं कोणालाही गणित लागलेलं नाही. पण या पृथ्वीचं गणित लावणारी एखाद्याला ज्ञान होणार नाही. परमाणू उगाना घेईल. परमाणू म्हणजे कण. त्या कणाचा हिशोब एखाद्याला काढता येईल, इतकं ज्ञान मिळवता येईल की पृथ्वीवर काय आहेत, धुळीचे कण. परमाणू म्हणजे छोटे 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 कण किती आहेत, इथपर्यंत ज्ञान मिळवता येईल. यापेक्षा सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. सकळ शास्त्रांचे सर्वस्व हाता येईल. कोण्या शास्त्रात काय सांगितलं, कोण्या शास्त्रात काय सांगितलं, कोण्या शास्त्रात काय, तर्कशास्त्र काय म्हणतंय, वेदांत शास्त्र काय म्हणतंय, सांख्यशास्त्र काय म्हणतंय, मीमांसा काय म्हणते, वेद काय म्हणतो, पुराण काय म्हणतात, भागवत काय म्हणतो, गाथा काय म्हणतो, ज्ञानेश्वरी काय म्हणतो, याचा पाठ 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 अभंगाचं सुरुवात केलं की या अभंगावर कोण काय संशय मांडले, या तुकोबरायाच्या बोलण्यावर कोणा शास्त्राचे आक्षेप येतात, या नास्तिक शास्त्राचे कसे आक्षेप येतात, मग नास्तिक शास्त्रानं असे आक्षेप घेतले तर आस्तिक शास्त्र त्याचं कसं खंडन करतं. खंडन मंडन मंडन एका शब्दात 2.5 तास पुरत नाहीत महाराज. काही लोकांना एक एक शब्द 2-2 अडीच पुरतात का. वा 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 वा. ऐकणारे म्हणतात पोट भरलं रावाच, त्यांनी सांगायचं राहत तुरीवर राहिलं, पोट भरलं. त्याच्यातच आता काही लोकांनी मधला मार्ग काढलाय, मधला मार्ग काढलाय. मला 2 तास कीर्तन करायचं आणि शेवटी म्हणायचं पहिलं चरण पण आपलं झालं नाही, म्हणजे याचा अर्थ तो पहिल्या चरणावर आलाच नाही. अरे तू येतो काही पहिल्या चरणावर, पुन्हा पाहू. हा पुन्हा पाहू, पुन्हा पाहू. एकदा महाराजाचं झालं होतं, आपल्यातलं कोण होतं, महाराज नाही होते, बाळकृष्ण आम्ही होतो. एका महाराजाचं कीर्तन चालू झालं, साठी महाराज नाही होतो पुढे. कीर्तन चालू झालं त्याला असं कीर्तनाच्या 15 मिनिटात शेवट लोक अभंगावर विचार आलाच नाही. आणि म्हणे खूप आता या अभंगावर पण आपलं पहिलंच चरण चालू आहे, पुन्हा काय राहिलंय म्हणे, भरपूर सांगायचं राहिलंय. ते साठी महाराज म्हणे आम्हाला काही काम नाही, झोपाई आल्या नाही, कोणी बोर झालं नाही, तू सांगूनच टाकून झाला म्हणे. असं असतं का तुम्ही कीर्तनाचा अपमान करायला. अपमान नाही म्हणजे तू म्हणतो पुढं राहिलंय, चालते पुन्हा 2 तास. आता काय करायचंय आपल्याला, काही अडचण आहे का. ते दिल्लीतलं कीर्तन होतं, वारीतलं. दुसऱ्या दिवशी सासवडचं कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी तिथंच मुक्काम होता, उद्या इथंच मुक्काम आहे. म्हणजे माणसं जागली तर उद्या दिवसभर झोपती असं. पण पुन्हा राहिलंच सांगायचं
आहे का नाही. पण खरे काही आता आमच्यासारख्या अशा पळवाटा काढणं सोडून द्या, पण काही खरे आहेत बरं, ज्ञानी आहेत तेवढे. येईल ना महाराज, येईल ना. हा पण येईल, सकल शास्त्राचे येईल सर्वस्व. आता सगळ्या शास्त्राचं सर्वस्व सिद्धांत त्याच्या काय येतील, हातात येतील. हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. हा हे ज्ञान परी 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 मी पैसे देत होतो, पण आलं की मागच्यावर पोत्रा फिरला. हे सगळं ज्ञान प्राप्त होईल, परंतु ते उत्पत्ती ते ऐसी, हे अशुद्ध ज्ञान. आता ते अशुद्धाचं पुढे स्पष्टीकरण केलंय. उत्पत्ती म्हणजे या सगळ्या ज्ञानाची मिळकत, ज्ञानाचा जन्म, हे ज्ञान मिळवणं असं आहे. महाराज कसं आहे त्याचं पुढं असं आहे, त्याचं पूर्ण वर्णन केलंय. पण मग ज्ञान, या ज्ञानात काय अडचण आहे, काय अडचण आहे. हे ज्ञान नाही का, ज्ञानच आहे. पण या ज्ञानानं उद्धार मूळ स्वरूपाला माणूस प्राप्त होत नाही प्राप्त, अजिबात होत नाही. 2 तास कीर्तनकारानं सिद्धांत म्हणजे सिद्धांतच गाथा ज्ञानेश्वरून सोडून काहीच मानलं नाही. ऐकणारानंही एकाग्रतेनं ऐकलं, पण पुढचं जर नसेल तर त्या कीर्तनाचा काहीच फायदा झाला नाही. बोलू ऐशी बोले, हा जेणे बोले त्याचा फायदा होत नाही. आपल्याला फक्त एकच येडं लागलंय, काय हा भंग सोडवला आणि काय हे केलं, काय फायदा झाला त्यानं हा भंग सोडवला. आपण सोडवलेला ऐकला, अभंग सोडून जे सोडायला पाहिजे ते त्यानंही नाही सोडलं, आणि अभंग ऐकून जे सोडायला पाहिजे ते. महाराज माऊली ज्ञानोबरायची गोवी आहे, मला काय अधिकार आहे माऊली पुढं काय म्हणतात ऐका. आता माऊली हे अत्यंत महत्वाचा विषय. माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं मिळवलेलं आहे, पण जरी विरक्ती नरिगे मानसी. आता चोखट ज्ञान कोणतं आणि अशुद्ध ज्ञान कोणतं. सगळं तोंडात असून, सगळं पाठ असून, सगळं सांगता येत असून, सगळ्या शास्त्राचं ज्ञान माहिती असून जर वैराग्य मनात घुसलेलं नसेल तर त्या मिळवण्याचा काही फायदा झालेला नाही. विरक्ती नरिगे मानसी, त्याच्या मनामध्ये काय नाही, वैराग्य घुसलेलं नाही. आणि हे सगळंच काही नाही, आणि फक्त काय घुसलेलं आहे, वैराग्य. फायदा झाला वैराग्य. मला इतकं वैराग्याला काय आहे महत्व, म्हणजे ज्ञान मिळवण्याला महत्व का वैराग्याला महत्व. ज्ञान मिळवायचं वैराग्य करता, ज्ञान मिळवायचं वैराग्य करता. संतांची संगती करायची वैराग्य करता, आहे का नाही. आणि मग ती एखाद्याला ज्ञान न मिळवताही वैराग्य झाला असेल तर झालं ना का. अहो विड्रॉल भरायचा आहे कशा करता, किती लोक आहेत असे आहेत. विड्रॉल भरायचा कशा करता, पैसे मिळण्याकरता. आणि मग विड्रॉल न भरता जर पैसे मिळाले तर काय करायचे, भरायचे. विड्रॉल लाईनला लागून 3 तास उभं राहायचं, विड्रॉल भरून द्यायचं, पैसे घ्यायचे. एखादा होत आहे असं, एखाद्या ओळखीनं पाळखीनं मना विड्रॉल न भरताच तिकडून पैसे मिळाले तर त्याला काय करायचे, कुठाने करायची. मला ज्ञान मिळून वैराग्य मिळवणं म्हणजे विड्रॉल भरून पैसे काढणं. आणि एखाद्या महात्म्यावर महात्म्याची कृपा झाली, एखाद्यावर भगवंताची कृपा झाली, पूर्वजन्मीचं पुण्य असलं, झालं वैराग्य जन्मताच. काय गरज आहे त्याला, त्या ज्ञानाची काही त्याला गरज नाही. जर वैराग्य मनामध्ये नसेल तरी तर काय होईल, सर्वात्मका मजसी नव्हेची भेटी. हे भगवंत म्हणतायत. आता देवाच्या महाराजाला काय लागलं सांगायला, महाराज तसंच काही सांगतो म्हणसाल. महाराजाला देवाला म्हणू शकता, देवाला काय लागलं सांगायला. आणि म्हणसाल तर मग आता देव सांगायला त्याच्याच हातात सगळे, मग आपल्या हातात काय, फाईल मंजूर होणार नाही. एखादा कागद कमी असला तर काय होईल, भरूच आम्ही. बरं मग भरणं आपल्या हातात आहे, पण मंजूर करायची का नाही कोणाच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे ना. असं आहे ना. मग सर्वात्मका, मी सर्वात्मक असलेला माझ्याशी त्याची भेट होणार नाही. सगळं हे माहिती असून सुद्धा असं आहे. आता पुढची ओवी ते याच्यावर म्हणजे डायरेक्ट काय झालंय, पार माऊलींनी म्हणजे काहीच मागं ठेवलेलं नाही. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी धारा, तरी आतुरे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. तोंड भरो का विचारा, तोंड सतत विचारानं भरलेलं. कोण्या विचारानं, ज्ञानाच्या विचारानं. तोंड भरो विचारा, तोंड भरलेलं सतत विचारानं.
तोंड सतत भरलेलंच आहे, सतत तोंडात विचार तोच आहे. जसं काही काही माणसाचं पुढेनं दिवसभर तोंड काय राहतं, भरलेलंच राहतं, तसं विचारानं तोंड भरलेलंच आहे. दोन माणसं जरी बसले तरी हा देह नाशिवंत मळमूत्रात काय खरे भाऊ माणसाचं विचारानं तोंड भरलेलंच आहे. विचार ज्ञानानं तोंडातून ज्ञान बाहेर पडतच आहे, चालूच आहे 24 तास पडणं. पण अंतकरणी विषयाशी थारा, आधार कुणाला दिलेला आहे, विषयाला आधार दिलेला आहे. असं जर असेल अर्जुना तर काय आपल्याकडे एक मन आहे, जाऊ द्या या जन्मात नाही तर वरवरचं का होईना, पण ज्ञान असलं तर मग होईल ना पुढच्या जन्मात. जाऊ द्या माऊली बुवा, या जन्मात त्याच्याकडे विषयाची आसक्ती आहे, ज्ञान झालेलं आहे पण विषयाची काय आहे, आसक्ती आहे. पण फक्त त्याच्या पुढच्या कधी ना कधी तरी फायदा होईल ना हो. मला तुकोबरायांनी म्हटलंय कधी ना कधी फायदा होईल, पण तो फायदा कधी ना कधी होईल अशा अर्थी म्हटलंय की कमीत कमी तिथं तरी लागा. नसे तरी मनी नसो परी वाचे तरी वसो, आहे का नाही. काय दंबस्फोट भालत्या भावे मज हरिजन म्हणावे, का तुका म्हणे काळांतरी मज सांभाळील हरी, काळांतरी हरी सांभाळील. पण ते आरंभ आहे, तो आरंभाला तुकोबरायचे तसे अभंग आहे. अभंग काही असे आहेत काही तसे आहेत, तर त्या अवस्था पाहून ते काय आहे अभंग आहे. त्याच्यात संशय नाही, अभंगात मतभेद नाही, अभंगात द्विमत नाही. तुकोबारांनी या अभंगात वेगळं सांगितलं, त्या अभंगात वेगळं सांगितलं, काही अर्थ नाही. ज्याची जशी अवस्था आहे तसे अभंग आपण असतो महाराज, आपण साधं काही झालेले नसतो, आपण सिद्धाचे अभंग आपल्याला लावून पाहतो, कसं काय जुळतील ती, जुळू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला त्याच्यात संशय येतो. अजिबात त्याच्यात संशय घेण्याचं काही कारण नाही, बरोबर आहे. करायचं सुरुवात आहे माऊली ज्ञानोबा आहे. हा, मग असं जर अंतःकरणात विषयाला जागा दिलेली असेल, विषयाचं चिंतन असेल आणि तोंडात जर ज्ञानाचा विचार असेल, तर किती दिवसांनी भेटल हो, मग किती जन्म घ्यावे लागतील. हळूहळू ढाळे माऊली भगवंत म्हणता तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. त्रिवार सांगतो, एकदा पुन्हा आता विचारू नको, मी तुला मिळणार नाही. त्याला म्हणतात त्रिशुद्धी सांगणं. तुला तीनदा सांगितलं ना, नाही आणि नाही, मिळणार नाही. नातुडे त्याला मी भेटणार नाही. कस काय पण द्यावा आता अपवाद वेच न द्यावा, म्हणजे आपला संशय जात नाही ना, म्हणजे फुकट जाईल का. आपला मुळात संशय काय राहतो, आपण जे करतोय ते फुकट जाईल का. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हागा वसनतयाच्या ग्रंथी काही तुटते संसार गुंती, की परिवशिली या पोथी वाचिली होय वसनतयाच्या ग्रंथी. एखादा माणूस झोपला झोपत उचलला, सपनात उचलला किंवा बरळला त्याच्या तापीत, आणि मग ते काही बरळलं, तर त्या बरळण्यानं संसाराचे गुंते तुटणार आहेत का, संसाराचं बंधन तुटणार आहे का, नाही. किंवा अशी पोथी वरून अशी परिवसिलिया चोंभाळलं पोथीलं. ज्ञानेश्वरी दररोज अशी वरून दिवा लावला, उदबत्ती लावली, तर ती वाचल्याचं पुण्य मिळेल का. परिवशिलिया पोथी वाचली होय, ती वाचल्याच्या सारखं होईल का, होणार नाही. ते काय करावं लागेल, त्यातलं वाचावंच लागेल ते, आहे का नाही. दुसरं उदाहरण देतात, नाना बांधून डोळे राणी लावी ती मुक्ता पळे, तरी तयाचे काय कळे मोलमान, आहे का नाही. एखादा माणूस आहे, त्याला मोत्याचं चांगलं ज्ञान आहे, हिरा खरा आहे का खोटा आहे ज्ञान आहे, पण मग त्या कपडे त्याचे डोळे बांधले आणि मोती आणले, काही खोटे आणि काही खरे, आणि त्याच्या नाकाला लावून पाहिले, वास घेऊन सांगा, वास घेऊन त्याला काही सुगंध आहे का. वास घेऊन मोती कळणार नाही, वास घेऊन जसे मोती कळणार नाही, त्याचं मोल कळणार नाही, तसं तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिवे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐशेनी कोडी एक जन्म जावो परी न पविजे माते. आता शेवट माऊली ज्ञानोबा सांगून टाकलं, जिभे सकळ शास्त्राचा सराव. जिभेल सरावच पडला कशाचा, सगळ्या शास्त्राचा. कधी काही शास्त्रातलं उच्चारण चालूच आहे, ओवी तरी चालू आहे, प्रमाण तरी चालू आहे, एखादा श्लोक तरी चालू आहे, हरिपाठातलं तरी काही ना काही काय आहे चालूच आहे. जिभेला शास्त्राचा सराव लागलेला आहे, पण चित्ती अहंते ठाव, चित्तामध्ये अहंकाराला काय आहे जागा, अहमला जागा आहे, विषयाला जागा आहे. आमच्याच मागे सगळे विषय आहेत. मग आणि मग हे सगळं ज्याला आता जर असेल, असं किती दिवसाला मिळेल, मग त्याला देव माऊली म्हणतात कोडी एक जन्म जावो. किती जावो,
कोटी जन्म गेले तरी न पविजे माते तो मला प्राप्त होणार नाही. कोण तू? मला प्राप्त होणार नाही म्हणल्यावर तू कोण? जो एकमेका समजती व्यापक वासे भूत जाती ऐकती व्याप्ती रूप करू. मी कोण? मी एक का समजती, मी एकच पण सगळ्यामध्ये व्यापक असलेला, सगळ्या भूतजातामध्ये व्यापक असलेला. आता व्यापक वगैरे मी कसा आहे त्याचं मी व्याप्त कसा आहे त्याचं रूप, त्याचं स्पष्टीकरण करून तुला मी काय करतोय सांगतोय. असं माऊली ज्ञानोबा म्हणतायत. पुढच्या श्लोकात माऊली ज्ञानोबा सांगतायत काय झालं महाराज. आता हे असे सगळे विषय आहेत. आपल्याकडे एक कमीपणा आहे. माझ्या सहित सगळ्यांकडे आपल्याकडे एक कमीपणा आहे. कोणता कमीपणा आहे? कीर्तनातून, गाथ्यातून, ज्ञानेश्वरीतून असा काही विषय निघाला की आपण शेजारच्या माणसाकडे पाहतो. म्हणजे इथंच नाही, कुठेही असो, आळंदी, पंढरपूर, किती समाज असो, पाय ना महाराज काय सांगायला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे सांगणं कोणाकरता चाललंय? आपल्याला काय वाटतं सांगणं कोणाकरता चाललंय? शेजाऱ्याकरता. तर माऊली ज्ञानोबा तुकोबारायांनी जे सांगितलंय ते आपल्या स्वतः करता सांगितलंय. आणि हे निश्चितच आहे महाराज. कालच्या घटनेहून तर मला कालपासून एक विचार पश्चाताप होतोय की क्षणाचाही माणसाचा काय नाही भरोसा नाही. आणि याच्यात हे बोलाय पुरतं नाही महाराज. हे प्रमाणानं मी तुम्हाला आता सांगायला लागलो नाही. तुकोबाराचे प्रमाण ते काय सांगतात त्या विषयावर, वव्या काय सांगतात, हे वव्या तेच सांगतात. पण मी आता माझी आतली तुम्हाला आज जे विचार ते मांडवले. खरंच भरोसा नाही आपल्याकडे, अजिबात टाइम नाही, कोणाकडंच नाही. किती टाइम नाही? महिन्या 2 महिन्याचा टाइम नाही का? किती नाही? एका क्षणाचाही नाही. म्हणून होता होईपर्यंत आपण असा निश्चयच करूयात माझ्या सगळे तुम्ही की प्रत्येक क्षणाला देवाचं नाव कसं मुखात येईल. किती विषयाचा या असू द्या, किती ज्ञानानं ते महाराज जरी ती आसक्ती गेली नाही तर नामानं ती आसक्ती काय होते? जाते. नाम घेत असताना अजिबात त्यात लक्ष न लागू द्या, काही संबंध नाही त्याचा. नामात एवढा पावर आहे की नाम आपल्याला मात्र ते सगळं मिळवून देतं. भगवंताला तेवढी तरी आपली दया येईल. कारण आपल्याला हा जो जन्म मिळालेला आहे तो निश्चित आपला उद्धार करून घेण्यासाठीच काय झालेला आहे? मिळालेला आहे. आपल्याकडे टाइम नाही कोणाची निंदा, कोणाची चेष्टा वगैरे करायला. भाऊ पुढच्या जन्मात टाइम मिळाला तर करू, पण मला खरंच आता तरी काय नाही, टाइम नाही. होईपर्यंत तुमच्या माझ्या सगळे भगवंतांना अशी आपल्याला बुद्धी द्यावी बुद्धी अशी आपल्याला की परत. आणि विसरून जाण्याचा विषय नाही महाराज. हे विसरून जाऊन जर आपण उन्मत्तपणा केला तर आपण दुसऱ्याचं नुकसान करायलो नाही. आपले आपणच काय करणार आहोत? नुकसान करणार आहोत. आपण महाराज दुसऱ्यावर एखाद्याला आघात करण्याचा, एखाद्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतो तर तो दुसऱ्याला आपण फसवत नाही तर कोण फसत असतो? आपणच फसत असतो. आपणच फसल्या जातोय. कारण आपला अनेक दिवस त्याच्यात गेले, फुकट गेले. त्यात कोण फसलंय? आपण फसलोय. त्याचं सुख दुःख प्रारब्ध त्याला मिळणार नाही. म्हणून भगवंताने अशी आपल्याला बुद्धी द्यावी आणि प्रत्येक श्वासाश्वासाला आपल्याकडून नामस्मरण करून घ्यावं एवढी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूयात. आणि बाकीचा विषय उद्या बघूयात. कुंडली करू द्या.